मोबाईलमध्ये गेम डाउनलोड करण्याच्या नादात एका नागरिकाला आपल्या बँक खात्यातील हजारो रुपयांना मुकावे लागल्याची धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीची घटना समोर आली आहे। अजय नारायण सहारे असे सायबर चोरांच्या जाळ्यात अडकलेल्या तक्रारदार नागरिकाचे नाव आहे। पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी 7 जून रोजी दुपारी 4:15 दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सायबर गुन्हेगारांनी एका अज्ञात लिंक किंवा बनावट ॲपच्या माध्यमातून या फसवणुकीला अंजाम दिला। तक्रारदार अजय सहारे हे आपल्या मोबाईलमध्ये एक गेम डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होते। त्याचवेळी गेमिंगच्या बहाण्याने त्यांच्या मोबाईलचा किंवा बँक खात्याचा ॲक्सेस मिळवून सायबर चोरांनी त्यांच्या खात्यातून हजारो रुपये लंपास केले। हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच पीडित नागरिकाने तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी या घटनेची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली असून नागरिकांनी मोबाईलमध्ये कोणतेही अनोळखी गेम किंवा ॲप्स डाउनलोड करताना अत्यंत सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नये असेही पोलिसांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांच्या मदतीने या ऑनलाईन फसवणुकीचा अधिक तपास केला जातोय। पुलिस स्टेशन हिंगणा येथे फिर्यादीनामे अजय नारायण सहारे वय 44 वर्ष राहणार वागदरा गुमगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतं तरी मालवेअर किंवा ॲप डाउनलोड होऊन त्यांच्या बँक खात्यामधून 51,900 रुपये अचानकपणे कपात झालेले आहेत। त्यानुसार पोलीस स्टेशन हिंगणा येथे 134/26 कलम 318(4) BNS 6666C 66D IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतं तरी ॲप किंवा मालवेअर डाउनलोड होऊन त्यातून पैसे कपात झालेले आहे। त्यांचा मुलगा हा त्यांचा मोबाईल घेत असतो आणि तो विविध गेम्स डाउनलोड करतो। त्या गेम्सच्या द्वारे एखादा मालवेअर त्याच्यात येऊ शकते आणि त्याच्यातून पैसे कपात होऊ शकतात। कपात झालेले आहे आणि त्याच वेळेला आपण त्यांचे पैसे फ्रीज पण केलेले आहे। लवकरच त्यांना ती बँक आपल्या कोर्टाद्वारे सुपूर्दनामा लावून ती रक्कम परत मिळेल। असे फ्रॉड जर झाल्यास लवकरात लवकर संबंधित पोलीस स्टेशनला किंवा सायबर सेल येथे त्वरित तक्रार करण्यात यावी, जेणेकरून अकाउंट फ्रीज करून पैसे होल्ड करता येईल।